शिक्षण कॉलेज नाही झालं पण बाई मी शाळेत असते मला पुढे मी सांगू मी सांगेन तर गाईज स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊताळे ब्लॉग्समध्ये. मी तुमचं भाऊ नवनाथ. तर गाईज आज आपल्या कॉलेजमध्ये ना कार्यक्रम आहे. कसला? सांस्कृतिक कार्यक्रम आहे. आणि सांस्कृतिक कार्यक्रममध्ये नाटक गाणे ते बसवायला लावले होते. आणि माझा मित्र आशुतोष आणि मी दोघांनी मिळून एक नाटक बसवलं आहे. ते लय खतरनाक आहे, लय कॉमेडी नाटक आहे. त्याच्यामध्ये माझा रोल शांताचा आहे आणि त्याचा रोल कांता आहे. म्हणजे दोन म्हातारे आहेत, त्यांचं ते संभाषण आहे. तर ते लय कॉमेडी आहे. त्याच्यामुळे आजचा व्लॉग आहे ना बघा राहू, लय नादा व्लॉग आहे आजचा. आणि आता मी खाऊन पिऊन ना कॉलेजलाच जाणार आहे. 8 वाजायला अजून अर्धा तास आहे, 8 वाजता जाणार आहे. बाकी सध्या आहे ना सोयाबीन खाते आणि आथरण नाही उचलला अजून. मी आथरण उचलीन, अंघोळ करून तयार झालो मी फक्त. दाखव ना माझ्या तिने तिकडून एकतर मग तुमचे चांगले नाही बोल, चांगल्या प्राण्याला मारून टाकले. आपल्याला नाही पटलं. गाईज आम्ही आता आहे ना सुरू टॉकल्स घेऊन कॉलेजला चाललोय. आणि असा विषय झालाय मी सोलो वादन पण करणार आहे आणि 2-3 गाणे जे वाजवणार आहे. गवळण सुद्धा आहे कोणीतरी म्हणणार आहे. 2-3 गोष्टी वाजवायचं पण आहे मला. आणि 2 नाटकामध्ये भाग आहे. एकामध्ये एक नाटक 6-7 जणांचं आणि एकामध्ये आशय आणि मी आशय शांताचा रोल करतो. शांता नाही कांता ना, कांता मी शांताचा रोल करतोय. दिवसभराचा तुम्हाला पूर्ण ब्लॉग एवढा खतरनाक आहे बघायला. त्याच्यामुळे ब्लॉगमध्ये स्टे राहा आणि पूर्ण ब्लॉग बघा. भरपूर गोष्टी आज बघायला तुम्हाला, त्याच्यामुळं ब्लॉग पूर्ण बघा.
देवाने आपल्या समाजाला सद्बुद्धी दिली. बाई माझ्या नावाला लागतं रे. जमलं तेवढा सोन्याचा भाव उतरव. कांदा आपल्याला कांदा पडेल घरी. कांदा करून सांगली बाई आपलं काम आहे ना घरी. पुढे नका सांगणार. शांत तिकडे रोज नको बसले. नको बाई काय नाही. कारण ते येडी का गुडी तुला समजत आहे नाही. बाई मला सांगते. ते काही ना मला माहिती आहे का बाई. कोण शिकते अगं बाई तो नाही झालं शिक्षण कॉलेज नाही झालं पण बाई मला झालं ते लपडे कधी तर बाई मला तरी सांगितलं पण लपडे काय असतं बाई लपडे आता थांब बस इथे बाहेर तुला सांगायचं बाई तुला सांगायचं बाई मामाकडे शिक्षण झालं आणि तिने बाई माझ्याकडे कॉलेजमध्ये येलं आणि तुला सांगायचे काही जास्त उद्या नाही बाई काय सांगा तुला मोगाची नवरा बाई तुझं काय बाई काय चित्रपट वाटते बाई नवऱ्याला काय ना तुम्ही किती आपलं नवरा चांगला बाई आता तुला सांगायचे हे नव्हतं काय ती करतो बाई आज आहे तो उद्या नाही अशी घेते बाई तुला सांगते बाई बुद्धी तुला इथे या नव्हतं की झालं 3 महिन्यापूर्वी म्हटलं बाई आता काय एक तुला बरे मी शाळेत गेले असते मला लपडे लपडे राहिला मी बाई नांदायला लागते बाई यांच्या ते फिरत सिटी बागे तर कुठं गेले बाई आता आपल्या वेळेस होतं बाई असं नाही माझं तर बाहेर शिकलं लावून दिलं मला पहिली कुठं बाई शिकले उगा मामाचं बारावी करून दिली आपल्याला कुठं माहिती चल बाई आपल्याला उशीर होते नवरा वाढ होतोय आपला चल बाई नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो आज जे आम्ही तुमच्या समोर नाटक सादर केलं तीच कदाचित एखाद्या कॉलेजची किंवा एखाद्या गावामध्ये तीच परिस्थिती चालू आहे तर आपण बघतो की आपल्या शिक्षण व्हावं आपलं कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आपल्या मुली शिकल्या पाहिजे आपल्या समाजातल्या प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे मोठी झाली पाहिजे यासाठी सावित्रीबाईंनी आपल्यासाठी किती कष्ट घेतले अरे त्या माऊलीच्या अंगावर शेण फेकलं बघा आणि तुम्ही त्यांचं काहीतरी जाणीव ठेवली पाहिजे ठेवली पाहिजे आपले आई बाप आपल्याला पाठवते ते शिकायला पाठवते त्याच्यामुळं त्यांच्या पैशाची ठेव ठेवायला आपल्या आई बापाचं नाव खाली करू नका सावित्रीबाईंच्या कर्तव्याची तुम्ही जाण ठेवली पाहिजे त्यांनी तुम्हाला खुलं आकाश करून दिलं मोकळ्या शिक्षणासाठी वाटा करून दिला याचा गैरफायदा घेऊ नये शिक्षणाच्या नावाखाली तुम्ही कंटाळवार असता मागे असता म्हणून हे मग तुम्हाला करा तुम्ही पण ते लिमिट मध्ये करा कारण हे जे तुम्ही हे मागे तुले चालतं मुद्रा चालतं मुद्राचे आपल्या मुद्रामध्ये लहान मुलं असतात त्याचं पाणी ठेवलं पाहिजे खरं तर प्रेम करा तुम्ही प्रेमाला मनाई नाहीये परंतु शिक्षण त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे शिक्षण जो आहे तरच आपण चालून काहीतरी करू शकतो आणि आपल्या आई बापाला सांगून टाका तुम्हाला जर वाटत असेल की हा मुलगा मला आवडतोय ही मुलगी मला आवडते परंतु आपलं शिक्षण पहिलं कंप्लीट करा या गोष्टीच्या भानगडीत काय पडू नका आणि एवढंच मला सांगायचं कारण सावित्रीबाईंनी भरपूर गोष्ट आपल्यासाठी घेतलेले बघा आपण शिक्षण करावं म्हणून त्यांची इच्छा होती म्हणून त्यांनी तेवढे कष्ट आपल्यासाठी घेतले ते कष्टाची तुम्ही परतफेड केलीच पाहिजे. नमस्कार मंडळी आणि अत्रेंगी शाळेमध्ये कोहली फॅमिली आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी साक्षी मानवणे आहे. हॅलो हा बोलते हो 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 एमजी हॉस्पिटल हा बोला हो झाली ओपडी सर हो ठीक हो झाली हो थँक्यू ठीक आहे हॅलो बोला काय
बसा, बसा. काय झालंय? नाव काय तुमचं? मी बाबाली मी पावली. मी आवली ठीक आहे, आयुष्यभर गोष्टी करायच्या. पण तुमची नावे सांगा ना. आम्ही आमची नावे सांगितली. तुमची नावे? बाबाली आवली कोली. मी पावली, आवली, कोली. मी आवली लवली कोली. नीट जर नॉर्मल बोला ना. हे आमचं नॉर्मलच आहे. हे तुमचं नॉर्मल आहे? हो हे तुमचं नॉर्मल म्हणजे तिला काय नाव हसत म्हणतो. तू बघून घे, तुला आज एक रुपया भेटत नसतो. अरे तू काय झालं नेमकं मला सांगा. मी सांगू हा, ही सांगेन. अरे खरं तर मी सांगू असं म्हटल्यावरती मी सांगायचं. ही सांगते काय प्रकार आहे तुमचा? आणि काय आमचं सगळ्यांचं दुखते, आम्हाला थोडं थोडं गोळ्या द्या ना. माझं वास आहे की. माझं दुखतंय, आम्हाला तसा द्या ना. काय तुम्ही कोणासाठी आले नेमकं मला सांगा बरं. मी शिवालीसाठी आलो. आवडीसाठी आले. मी पावलीसाठी आलो. ही जरा तुम्ही कसं काय लागताय? ही जरा नॉर्मल बोला ना. बरं मला सांगा नेमकं कोणाचं काय दुखतंय? काही सर्दी वगैरे? मला नाही झाली सर्दी. मला पण नाही झाली आहे सर्दी. मला तर अजिबातच नाही झाली आहे सर. मला झाली आहे सर्दी. आज वाचून मला नाही. अरे ज्याला झाली ते मी सांगा. मला तरी हे झाली, त्याला नाही झाली. हे काय? ज्याला झाली ते मी सांगा. हे काय? बरं सांगा कशी झाली नेमकं सर्दी? आम्ही सगळी फिरायला गेली होती. तिथे घंटागाडी पाहिली. मग भवानीनी आईस्क्रीम खाल्ली. मग मला सर्दी झाली. मग आम्ही रिक्षा केली. मग ही झाली. बरं तुझं नाव सांग काय? शिवाली. नाही, मी शिवाली. मी बाबाली. मी पावली. मी आवली. शिवाली आवली कोली. बाबाली आवली कोली. पावली, आवली, कोली. मी आवली लवली कोली. आज शिकतो असं कोण शिकतं? अच्छी असं शिकतात. आम्ही असं शिंकतो. तुम्ही असं शिकता? हो अशी अच्छी. माझं काय नाही. डॉक्टरने स्वतःलाच इंजेक्शन टोचली. खतरनाक कार्यक्रम झाला गाईज. आणि आता पाकवाज बिकवाज घेऊन मी जातो आता घरी. आणि कांताबाई चांगलं वाटलं का तुला कार्यक्रम? एकदम बेस्ट. कांताबाई आणि शांताबाई आजच नाही सगळ्यांना आवडला. उद्या तर पारितोषिक वितरण आहे. यांना एकूण ये म्हणलं तिकडे कुठं तर पडले. तर गाईज आता संध्याकाळची डायरेक्ट हाफ म्हणजे काय म्हणते त्याला बाउन्स घेतलाय. सकाळी दुपारी ते सगळं झालं कंटेंट म्हणजे नाटकं बिटकं झाले. आणि आता हा बाउन्स डायरेक्ट आता किती वाजले तुम्हाला सांगतो, जवळपास 9:45 वाजले. दुपार धरून डायरेक्ट 10 वाजता. माझ्या डोक्यात काय विचार होता, व्लॉग लय मोठा झाला असन. आणि मग मी त्याच्यानंतर व्हिडिओच बनवलं नाही. म्हणलं कुठं लय कंटेंट झालं, लय बनायचं, लय मोठा व्हिडिओ बनाव तर ते लय मोठा व्हिडिओ तुम्हाला बघू नाही वाटणार. मग मी थोडाच व्हिडिओ ठेवा म्हणून जास्त काही कंटेंट बनवलं नाही. पण त्या मानाने 12-15 मिनिटाचा व्हिडिओ झालाय. आणि आपला व्लॉग आज पूर्ण झालाय आजचा. त्याच्यामुळं आजचा. आणि तुम्हाला नाटक कसे वाटले ते सांगा. शांता कांता कशी वाटली, आवली फॅमिली कशी वाटली, परत पकज वादन कसं वाटलं, आणि भरपूर गोष्टी झाल्या ते सगळं तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटमध्ये सांगा. आणि आवडल्या असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्या भावाला पुढं न्या. आजचा ब्लॉग इथं संपतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.